नमस्कार मुलांनो, इयत्ता 7वीचा मराठीचा 9वा धडा आपण शिकणार आहोत. वाचनाचे वेड. वाचन हे खूप चांगला छंद आहे. वाचन हे प्रत्येकाला करता यायला पाहिजे आणि याची आवड असणे आवश्यक आहे. वाचनामुळे एखादा शब्द कसा बोलावा किंवा एखादा वाक्य कसे वाचावे, त्याच्यानंतर प्रश्न कसा वाचावा, उद्गारार्थी वाक्य असे कसं वाचावं, याची एक आपल्याला शिकवण मिळते आणि त्यामुळे आपल्याला वाचनाची आवड असणे आवश्यक आहे. जितके वाचन करू तितके आपले सिद्धी वाढते, शब्दसंपत्ती वाढते. त्याच्यामुळे प्रत्येकाने कुठलं ना कुठलं तरी पुस्तक, गोष्टीचं म्हणा, कविता म्हणा, हे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे. आता ते वाचनाचे वेड, एखाद्याला वाचनाची आवड नसेल तर ती कशी करावी, तर याची एखादी छोटीशी गोष्ट या पाठात दिलेली आहे. या पाठात सोनाली नावाची मुलगी आहे. तिला वाचन आवडत नाही, पण ते वाचन करायची आवड कशी व्यक्त झाली ते आपण पाहूया. यानी इस पाठ में वाचन यानी पढ़ना बहुत ज़रूरी है. जितना हम पढ़ेंगे उतनी हमारी शब्द संपत्ति बढ़ जाती है, हमें पढ़ने का शौक़ निर्माण होता है. हम कथाएँ, कविताएँ शौक़ से पढ़ सकते. कोई प्रश्न हो या कोई सरप्राइज़ सेंटेंस हो, कविता हो, उसे कैसे पढ़ा जाता है, ये बात जब तक हम अपनी किताबों से नहीं पढ़ते तब तक हमें ये इसका अंदाज़ा नहीं आता. इसलिए पढ़ना, किताब पढ़ना या कविता पढ़ना ये बहुत ज़रूरी है. इसका एक शौक़ हमें होना चाहिए. तो ये जो हम कहानी मराठी में पढ़ने जा रहे हैं, इसमें सोनाली नामक एक लड़की है, उसको पढ़ने का शौक़ नहीं है या सिर्फ़ स्कूल की किताब पढ़ना, लिखना बस हो गया. लेकिन अवांतरवाची यानी पाठ स्कूल की किताबों के अलावा अलग किताबें पढ़ना, कहानी पढ़ने का शौक़ होना चाहिए. तो वो नहीं रहता है, लेकिन उसकी माँ उसे कैसे पढ़ने के लिए प्रेरित करती है वो हमें इस कहानी में देखेंगे. आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची पक्की मैत्री झाली आहे. खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचण्याची बिलकुल आवड नव्हती. तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे तिचे मत होते. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते. आता मुलांना इतर आपल्या अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त दुसरी पुस्तकं वाचण्याची आवड नसते. कारण फक्त पुस्तक वाचणे म्हणजे अभ्यासाचं पुस्तक वाचणे, त्याची प्रश्नोत्तर लिहिणे, अभ्यास झाला आणि त्यानंतर मुले कम्प्युटर किंवा टीव्ही, व्हिडिओ गेम्स यामध्ये गुंतलेली असतात. या सोनालीची आई आणि तिचा मोठा भाऊ यांना पुस्तक वाचायची खूप आवड आणि म्हणून तिने आपल्या मुलीला म्हणजे सोनालीला आपली मुलगी आपल्यासारखीच वाचनाची आवड निर्माण करणारी असावी असे त्यांना वाटायचे. परंतु त्यांनी खूप प्रयत्न केला तरीही ती पुस्तक वाचायला तयार नव्हती. यानी ये सोनाली जो है वो स्कूल की किताब के अलावा कुछ नहीं पढ़ती थी. सिर्फ टीवी देखना, वीडियो गेम देखना, कंप्यूटर, मोबाइल, इसके अलावा कुछ भी नहीं करती. मतलब आजकल के बच्चों का यही शौक़ है. एक बार किताब पढ़ लिया, उसके क्वेश्चन आंसर लिख दिए, हो गया काम. और उसके बाद टीवी, वीडियो गेम्स, कंप्यूटर या मोबाइल, इससे उनकी दोस्ती बन गई है. ये सोनाली की माँ और उसके बड़े भाई, इनको किताब पढ़ने का बहुत शौक़ था. लेकिन वो भी चाहते कि सोनाली भी हमारे साथ पढ़े, कुछ नया सीखे, ये दोनों चाहते थे. पर इन्होंने बहुत कोशिश की,
फिर भी वो नहीं मानी। वो चाहते थे कि पाठ के जो पढ़ रहे हो उसके अलावा कुछ थोड़ी-सी किताब किसी और किताब से पढ़े और उसे शौक निर्माण हो, लेकिन वो नहीं हो पाया। उन्हें अभी प्रश्न हुआ है कि इसको अवांतर वाचन यानी एक्स्ट्रा रीडिंग करने की आदत कैसे डालें? एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एका गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले अन् तिला सांगितले, "सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलावलं आहे. तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे. मला खूप गोष्टी माहिती आहेत, पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना. या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय. तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे. मी तीच गोष्ट शाळेत सांगेन." आता एकदा काय झालं, की काहीतरी तिच्या आईने युक्ती सुचवली. तिने सांगितलं, की मला एका शाळेमध्ये पाहुणी म्हणून बोलवलंय आणि मला तिथे एक मुलांना गोष्ट सांगायची आहे. आता तिने एक गोष्टीचं पुस्तक दिलं आणि सांगितलं, यामध्ये बरीच गोष्टी आहेत. पण नेमकी कोणती गोष्ट ते मुलांना सांगू हे काही मला कळत नहीं। यानी माँ ने एक उपाय सूझा कि उन्होंने कहा सोनाली को कि मुझे एक स्कूल में मेहमान बन के बुलाया है, तो मुझे वहाँ बच्चों को कहानी सुनानी है। उन्होंने उसकी सोनाली को किताब दी और कहा इसमें बहुत सारी कहानियाँ हैं, पर मुझे बच्चों को कौन सी कहानी सुनाऊँ ये पता नहीं चल रहा है। तो एक काम करो, इस किताब में बहुत सारी कहानियाँ हैं, पढ़ो और तुम बताओ मैं इसमें से कौन सी कहानी बच्चों को सुनाऊँ। आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले. आपण सर्वांना मदत केली पाहिजे. या मदतीची सुरुवात घरापासूनच करा. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच, पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि दर शनिवारी दाखवा. अभी उसकी माँ ने बताने के बाद उसको याद आया कि उनको स्कूल में टीचर ने कहा था कि हमेशा दूसरों की मदद करो और यही शुरुआत अपने घर से करो और मदद करने से दूसरों को खुशी मिलेगी और आपने ये जो काम किया है इसकी खुशी आपको भी हो सकती है। और जब आप जिसको मदद करते हैं उसको लिख के रखो, आपने किसको मदद की, क्या मदद की, वो लिखो और हर शनिवार हमें दिखा दो। आता शाळेत शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे की सर्वांनी मोठ्यांना मदत करावी हे ऐकून म्हणजे हे समजल्याबरोबर सोनालीला आनंद झाला की चला मला एक उपाय मिळाला आहे, म्हणजे मी आपल्या शिक्षकांना दाखवू शकते की मी मदत केली आहे। शिक्षकांनी सांगितलेलं की मदत करा आणि तुम्ही लिहून ठेवा की तुम्ही कोणती मदत केली, कोणाला मदत केली, मग मी शनिवार तुमची वही तपासणार। सोनालीने आतापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या. आईला मदत ही एक नवीन नोंदी होईल. बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील, शाबासकी देतील या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले। यानी अगर मैं शिक्षक को बताऊं कि मैंने मम्मी को अपनी मदद की तो खुशी हो जाएगी, सब बच्चों के सामने मेरी तारीफ की जाएगी और इसलिए उसने अपनी माँ को हाँ कह दिया और उनसे किताब लेकर वो किताब की स्टोरियाँ पढ़ने लगी। आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या-छोट्या कथा होत्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना. शेवटी तिने नाईलाजाने एक-एक करून जवळ-जवळ 10 कथा वाचल्या. अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले. खरोखर प्रथम तिला फारच कंटाळवाणे वाटले होते. पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली, तसतशी तिला पुढची कथा काय आहे, यात काय लिहिले आहे, याविषयी उत्सुकता वाढू लागली. त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिला कळलेच नाही. जब माँ ने उसे किताब दी, तो इतनी छोटी-छोटी कथाएँ समझ में नहीं आ रही थी कि मैं इसमें से कौन सी किताब ढूँढूँ या कौन सी कथा ढूँढूँ। फिर उसने सोचा कि जब तक मैं पूरी किताब नहीं पढ़ूँगी, तो मुझे क्या कथा है, इस कथा के लिए मम्मी को क्या बताऊँ, ये समझ में नहीं आएगा। इसलिए उसने एक-एक करके 10 किताबें, 10 कहानियाँ पढ़ी और पढ़ने के बाद उसको इतनी खुशी हुई और उसे पता भी नहीं चला कि मैंने किताब पूरी कब पढ़ी। और उसके बाद उसने अपने माँ से क्या कह दिया देखें,
कथा तर सगळ्याच आवडल्या. त्यातली कोणती कथा निवडावी समजेना. ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली. मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले. सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले, पण 1-2 कथानंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेच ना. तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले. खरे तर आज घरात आजी, आजोबा, बाबा, दादा, काकू, काका या साऱ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटले. अभी किताब तो पढ़ के हो गई, लेकिन उसको माँ ने क्या बोल दिया कि मुझे एक कथा बताओ, इसमें कौन सी कथा मैं बताऊं. वो समझ नहीं पाई. सोनाली ने माँ को बताया कि मुझे समझ में नहीं आ रहा है कि आपको मैं कौन सी कथा बताऊं, कि छोटी है लेकिन सब कथा बड़ी है. तो माँ ने कहा तुमने जो किताब पढ़ी हो तो उसकी स्टोरी तुम एक बुक में लिखो. अब क्या हुआ, बाद में क्या हुआ, उसका छोटा छोटा रूप बनाकर तुम लिखो. तब समझ में आएगा कि इस किताब में क्या कथा है. तब वो लिख रही थी, फिर भूल गई. तब उसने माँ से कहा कि माँ मुझे वो किताब फिर से दे दो, मैं फिर भूल गई, मैं फिर से पढ़ूंगी. फिर उसने किताब ली, फिर शुरू कर दिया कि अरे इसके बाद क्या है, इसके बाद क्या है, ऐसे वो लिखती गई. घर में उसके दादाजी, दादी, उसके पिताजी, उसके बड़े भाई, उसके चाचा चाची सब थे. और उसको, सोनाली को किताब पढ़ते हुए देखकर सबको बहुत आश्चर्य हुआ. अरे कभी किताब न खोलने वाली लड़की आज सब कथाएं पढ़ रही है. आता तिने एक पान घेतले. त्या पानावर कथेचे नाव आणि कथेत काय सांगितले ते थोडक्यात लिहिले. बघता बघता तिचे पान भरले. ती पळतच आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले. आईला ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले. आईने तिचे घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता. आनंद गगनात मावत नव्हता याचा अर्थ खूप आनंद झाला. आता आईने हे सगळं सांगितल्यानंतर आईने तिला पुस्तक दिले पुन्हा वाचायला आणि थोडक्यात लिहायला सांगितले. तिने लिहिले आणि लिहिता लिहिता तिचे पूर्ण पान भरले आणि तिला खूप आनंद झाला की आपण या पूर्ण पुस्तकाचा सारांश लिहिला आहे. आणि ते पाहून तिच्या आईला खूप आनंद झाला. आईने ती कथा सगळ्यांसमोर सांगितली की पहा, सोनालीने संपूर्ण कथा थोडक्यात लिहून दाखवली आहे. त्याबरोबर सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं आणि तिला अतिशय आनंद झाला. जब उसको कथा लिखने बोला गया तो उसने कथा लिख दी और पूरा पेज भर दिया. और वो पूरा भरने के बाद वो अपनी माँ के पास गई और माँ को बताया कि देखो माँ, मैंने पूरी कहानी लिख दी. और माँ ने देखा कि अरे ये पूरी कथा उसने शॉर्ट में लिख दी है. माँ को खुशी हुई और माँ ने घर में सबको बता दिया और सबके सामने उसकी तरफदारी की. और उसको, सोनाली को बहुत खुशी हुई कि आज सबके सामने मेरी तरफदारी हुई है और इसलिए उसे बहुत आनंद मिला. शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय मदत केली ते सांगितले. सोबत एक कथाही ऐकवली. तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते. तिच्यातला हा आमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता. वर्गात प्रथम बाईंनी आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले. नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली. जब वो स्कूल गई तो स्कूल में जाने के बाद उसने टीचर को बताया कि मैंने आज माँ को किस तरह से मदद की है. और उसने कहानी भी सुनाई जो उसने माँ के लिए लिखी थी. और यह सब देखकर सब खुश हो गए. और उसकी टीचर, जो कभी न किताब पढ़ने वाली लड़की, आज किताब उसने पढ़ी, कहानी सुनाई, यह देखकर बहुत खुश हो गई. तिच्यातला आमूलाग्र यानी बहुत बड़ा बदलाव, अचानक उसका इतना बड़ा बदलाव हुआ, यह देखकर टीचर भी खुश हो गई. और अपनी टीचर ने देखा इसने माँ को मदद की है, इसलिए खुशी हो गई. और इसके बाद उसने कहानी सुनाई, इसलिए उसे बड़ी शाबाशी दी गई. सर्वांना आनंद झाला. शिक्षक पण आश्चर्यचकित झाले की आज कधी न पुस्तक वाचणारी मुलगी, कधी वर्गात न बोलणारी मुलगी, आज तिने आईला मदत केली.
वर्गात गोष्ट सांगितली. याबरोबर त्यांना खूप आनंद झाला आणि आईला मदत केली म्हणून त्यांनी शाबासकी दिली. याच्या व्यतिरिक्त तिने आज वर्गात गोष्ट सांगितली यासुद्धासाठी त्यांनी तिला शाबासकी दिली. सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता. तिने आता घरातल्या, शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले. आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही घेतली. त्यामध्ये आवडलेल्या ओळी, एखादा प्रसंग लिहून ठेवत असे. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले. सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उरली नाही. अभी इतनी अच्छी बात होने के बाद सोनाली को बहुत खुशी हुई. फिर उसने क्या किया, घर की किताबें, वाचनालय यानी स्कूल के जो ग्रंथालय लाइब्रेरी थी, उसकी किताबें उसने पढ़ना शुरू कर दिया और जो जो पॉइंट्स उसकी माँ ने जैसे बताया, वैसे वो जो पॉइंट्स जो अगर उसको कोई कहावतें मिली या किसी व्यक्ति के बारे में होगा, तो उसका लेख लिखना, यह सब उसने लिखना शुरू कर दिया। और उसको प्रोत्साहित करने के लिए उसके पिताजी ने उसके बर्थडे में उसको एक अच्छी सी किताब दे दी और इसके साथ साथ उसके बर्थडे के दिन उसके स्कूल के सभी लड़कियों को उसके पिताजी ने एक एक किताब दे दी और किताब पढ़ो ऐसे बताने की ज़रूरत नहीं पड़ी। उसी दिन के बाद सोनाली रोज़ अलग अलग किताबें पढ़ने लगी. सोनालीचं हे सगळं कौतुक पाहून सोनालीला खूप आनंद झाला. तेव्हापासून ती वेगवेगळी पुस्तकं वाचू लागली आणि तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला नवीन पुस्तक घेऊन दिले. याच्या व्यतिरिक्त बाबांनी तिच्याच वाढदिवसाला इतर मुलींनाही म्हणजे शाळेतल्या मुलींनाही पुस्तक भेट केले आणि यानंतर सोनाली सतत पुस्तक वाचू लागली. याप्रमाणे सोनालीचं वाचनाचे वेड सुरू झाले. या पाठाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक यू.